नमस्कार मैत्रिणींनो, सध्या येत असलेल्या केरळी गाजरांचा गाजर हलवा शेअर केला आहे. खूप छान रेसिपी आहे. फक्त ही गाजर जरा आपल्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या गाजरांपेक्षा कडक असतात, म्हणून थोडीशी वेगळी प्रोसिजर फॉलो करायची असते, पण चवीला खूप छान लागतात. ऑलरेडी ही गोड असतात चवीला, त्याच्यामुळे खूप छान लागतात. तर 1 वाटी गाजर होतं, त्याला अर्धी वाटी दूध घेतलं, थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतले आणि दुधापेक्षा कमी म्हणजे पाऊण वाटी साखर घेतली आणि 2-3 चमचे तूप घेतलं. ते ह्या पद्धतीने सगळं घ्यायचं आणि छान कढईमध्ये तूप टाकायचं. आधी तूप थोडं जास्त टाकलं तरीसुद्धा चालतं, पण बेताचंच टाकायचं. आणि मग त्याच्यामध्ये गाजर टाकायचं. आणि इथे एक काळजी घ्यायची, गाजर हे जे गाजर असतं ते थोडंसं हार्ड असतं, तर ते छान असं परतवून घ्यायचं एकसारखं 2-3 मिनटं. आणि मग नंतर त्याच्यावर एक 5-6 मिनटाची छान वाफ घ्यायची झाकण ठेवून, की जेणेकरून ते गाजर छान शिजून जातं मऊ आणि त्याचा रंग पण छान येतो आणि चव पण खूप छान लागते. तर ह्या गाजर हलव्याला एक ही ट्रिक मस्ट आहे. त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं, 5 ते 6 मिनटाची छान वाफ घ्यायची आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाकीची जिन्नस सगळी टाकायची आहे. बघा छान असं कोरडं झालं आणि त्याचा कलर पण छान झाला. मग त्याच्यामध्ये दूध, साखर आणि ड्रायफ्रुट्स सगळं टाकून छान मिक्स करायचं आणि मग मिडियम आचेवर हा सोडून द्यायचा आणि आदनंमधनं चाळत राहायचं. ह्या गाजरांना ऑलरेडी छान अशी गोड चव असते, त्याच्यामुळे खूप छान लागतात चवीला. मी मागच्या आठवड्यात एका हॉटेलमध्ये जेवायला गेली होती, त्यावेळेस खाल्ला होता. तर म्हटलं आपण पण ट्राय करून पाहूया, कारण ह्या गाजरांचा गाजर हलवा कधी केलेला नव्हता. तर एक 5-6 गाजर होती, तर काल संध्याकाळी मी ट्राय करून बघितला. खरंच खूप छान झाले आणि त्यांना एक वेगळी चव असते, त्याच्यामुळे पण ते खूप छान लागतात. छान असं हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मिडियम गॅस करून द्यायचा. एक 15 ते 20 मिनटं संपूर्ण पाणी आटायला आणि छान असा कोरडा व्हायला लागतं, पण खूप सुरेख चव लागते. तर नक्की करून बघा. कलर पण खूप छान असतो या गाजरांचा, त्याच्यामुळे असं छान केशरी केशरी कलर येतो. आता पाणी हळूहळू आटायला लागलं आहे. या पद्धतीने करून बघा आणि खाऊन बघा. खूप फायबर्स असतात या गाजरामध्ये आणि याला चव पण छान असते. आणि विशेष म्हणजे दूध कमीच घालायचं, कारण दुधाने जी ओरिजिनल गाजराची चव असते ती निघून जाते. म्हणून जर गाजराच्या निम्म दूध आणि त्याच्यापेक्षा निम्मी साखर असंच प्रमाण ठेवायचं, तर खूप छान लागतं. हे बघा छान असा कोरडा झाला आहे, कलर पण खूप सुरेख आला आहे. करून पहा आणि नक्की खाऊन पहा. एन्जॉय. थँक्यू. लाईक, शेअर अँड कमेंट द रेसिपी.